गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री प्रभु रामचंद्राय नमः। आलाय कोणी रघुनंदना, भय भयभीत दशानन, प्रधान सेना अति उद्विग्न, लंका जाना सकंपिता। ग्रंथ करते श्री संत एकनाथ महाराज सांगतायत, आला ऐकोणी श्री रघुनंदन रामचंद्र आलेले ऐकल्याबरोबर राजा रावण भयभीत झाला, घाबरला, प्रधान घाबरले, सैन्य घाबरलं, सेनाने घाबरले, लंकेमधली जेवढी लोक होती, राक्षस होती, सगळी थरथर थर कापू लागले। साकटला रावण तो बेरी लावणी निशाण, स्वयं आला रघुनंदना, वानर सैन्य संभारे। राजा रावण घाबरला, आश्चर्यचकित करू लागला, राम आलेच कसे? आणि राम काय शांत आले होते का? टाळ मृदुंग वाजवत आले होते, गर्जना करत आलेले होते, वानर सैन्य शांत आलेले होते का? भुभुत्कार करत आलेले होते, आकाश मंडळापर्यंत आवाज लोपेल एवढा त्या ठिकाणी गर्जना करत त्या ठिकाणी भगवान श्री रामचंद्र आलेले होते। रावणानं पाहिलं, चिंता वाटले। शंखबेरी टाळ गोळा, काहळ वाजती चिणकाहळ, दौलपट हा मांदाळ, ध्वनी आगला हुरुंगे। आणि रामचंद्र आले, शंख भेरी टाळ मृदुंग काळा चिनकाळी वाद्य आहेत, आणि अशा प्रकारच्या थाटामाटामध्ये गजरामध्ये वाद्याच्या आवाजामध्ये रामचंद्र लंकेला आले। दैडे दैडे विख्यात वाही, निशाणा लागली एक गाई, विराणी वाजती दोई बाई, गिडबिड ठाई गरजती। आणि वेगवेगळ्या प्रकारचे वाद्य वाजवत आहेत, निशाण त्या ठिकाणी असणाऱ्या निशाणांची घाई आहे, आणि वाद्य त्या ठिकाणी वाजू लागलेले आहेत। अशा प्रकारच्या नादामध्ये आवाजामध्ये वानर सैन्याला घेऊन रामचंद्र आले। आयसा वाजंत्र्याचा गजर, गिरवणी कपिकुळ संभार, लंकेला श्री रघुवीर, केला बुबुकार वानरी। आणि अशा वाजंत्र्याच्या गजरामध्ये सगळं वानर सैन्य घेऊन रामचंद्र लंकेवरती आलेले आहेत, चाल करून आलेले आहेत, लंकेमध्ये आले। आणि आल्यानंतर ज्यावेळेस लंकेमध्ये पोहोचले त्यावेळेस वानरांनी प्रभू श्रीरामचंद्र भगवान की जय अशा प्रकारची गर्जना केली। देवनी श्रीरामाचा यावा, कल्पांत रावणाच्या जीवा, कायाचा प्रधानाचा केवा, दुःख कालवा राक्षसा। आणि रामचंद्रांचा यावा पाहिला, आणि राक्षसांच्या जीवाला थरकाप, रावणाच्या जीवाला भीती वाटू लागली। एवढ्या गजरामध्ये रामचंद्र लंकेला आलेले, त्याच्यामुळं काय प्रधान करणार आहेत? आतापर्यंत काय केले प्रधानांनी? एक वानर लंका जाळून गेलं, काय केलं त्यांनी? आता कोट्यावधी वानर सैन्य घेऊन रामचंद्र लंकेला आले, आणि काय आपली प्रधान करणार आहेत असं बोलू लागले। श्रीरामाला वानर भारी, अति अकांत लंकापुरी, शंख करती घरोघरी, नरनारी कळकळीत कळकळीत। रामचंद्र वानर सैन्य घेऊन लंकेला आलेले आहेत, आणि आकांत लंकेमध्ये आहे, प्रत्येक घरामध्ये दुःख आहे, शंख करू लागले, ओरडू लागले, आरडू लागले, घरामधली स्त्रिया बाल आबाल सगळेजण कळवळू लागले। वानर दळ देखोनी गाडे, एक चाले एका पुढे, एक एका मागे दडे, कोणीकडे दडावे। इकडं वानर सैन्य एकाच्या पुढे एक चालत होत, राक्षस एकाच्या मागे एक लपत होते। आता त्यांची तीच बारे, घरात घुसून वानर मारणार आहे ते। वानर एकाच्या पुढे एक चालू लागले, आनंदाने गर्जना करत चालू लागले, राक्षस एका पाठीमागे एक लपू लागले, लपायला पळायला राक्षसांना जागा शिल्लक नाही। पळावया वाट नाही पुढे, वानरी बळकाविले उडे, रावणाचे कर्म पुढे, मरण रोकडे सर्वांसी। आणि सगळ्यांना मरण आलेलं आहे, पुढे जाताच येत नाही, पुढून वानर सैन्य आलेलं आहे, पाठीमाग समुद्र आहे, कुठं जायचं? चारी बाजूने समुद्र आहे, पुढे वानर सैन्य आलेलं आहे, पुढे जायला वाट नाही, लपायला जागा नाही। रावणाने जे कर्म केलेलं आहे ती कर्म वाईट आहे, रावणाच्या कर्मामुळे सगळ्याला मरण आलं। लंकेतली लोक बोलतात, रावण अपराधासाठी मरती राक्षसांच्या कोटी, घरोघरी बोंबवटी, वानर दृष्टी देखोनी। लंकेतली लोक राजा रावणाला दोष देऊ लागली, ह्याच्यामुळेच आज असणारे वानर सैन्य लंकेवरती आलं। आता राक्षसांच्या कोटी किंवा कोट्यावधी राक्षस आता मरतीला, प्रत्येक घरामध्ये आकांत आहे,
प्रत्येक घरामध्ये रडण्याचा आवाज येणार आहे अशी राक्षस बोलू लागले. पाप बुद्धी लंकानाथा चोरोनी श्रीरामाची कांता करविले लंकेच्या घाता उपाय आता चालेना. लोक बोलू लागली या राजा रावण अत्यंत पापी आहे. रामचंद्राची पत्नी चोरली आणि रामचंद्राची पत्नी चोरून लंकेचा घात ह्या राजा रावणाने एकट्याने केलेला आहे. आता ह्याच्या पुढे उपायच चालत नाही. लंकेतलं कुणीच वाचत नाहीये. लोक बोलू लागले. पुरवी सुचवी विभीषणा सीता देवनी निघावे शरण पापी नायके आपण आले मरण राक्षसा. लोक सांगू लागले. थोर भाऊ सांगत होता, विभीषण सांगत होता, दादा रामाची पत्नी रामाला दे आणि शरण जा. पण पूर्वी विभीषणाने सांगितलं, रावणानं ऐकलं नाही. पापी असणाऱ्या रावणानं त्या विभीषणाला लाथा घातल्या आणि त्याच्यामुळे आता सगळ्या राक्षसाला मरण आलं अशी गावातली लोक बोलतात. आला देखोनी रघुनंदना दिक्षोभला दशानना पाचारोनी या प्रधाना बोले आपण तयांसी. रामचंद्र आले. दारामध्ये रामचंद्र आले होते महाराज. लंकेत घुसले रामचंद्र. राजा रावण भयंकर रावणाला राग आला. कुठे गेली ती 5 जण बोलवा इकडं. ही जी प्रधान होती आपली मुख्य कुठे गेली ती. रामचंद्र येईपर्यंत त्यांनी काय केलं, प्रधानाला राजा रावणानं बोलवलं आणि प्रधानावरती रावण राग काढू लागला. घेऊनी या वानर सैन्य लंके आला रघुनंदना तरी तुम्हासी नाही ज्ञान मध्ये मैथुन विषयांद. रावण आपल्या प्रधानावरती बोलू लागला, अरे रामचंद्र सैन्य घेऊन आलाय, काय करत होतात तुम्ही. अहो त्यांनी फूल बांधून आणले. फूल बांधून आले. एवढ्या दिवस तुम्ही काय करत होते. 3 दिवस लागले ना फूल बांधायला. मग 3 दिवसामध्ये तुम्हाला कसं कळलं नाही. घरामध्ये त्या ठिकाणी असणारे विषयांत झालेले. रामचंद्र आले तरी तुम्हाला त्याचं तपास नाही, ज्ञान नाही असं रावण बोलू लागला. समुद्री तारोनी पाषाण सेतू बांधिला संपूर्ण तरी तुम्हासी नाही ज्ञान मध्ये मैथुने विषयांद. अरे विषयानं आंधळी झालात तुम्ही. तुम्हाला माहिती नाही समुद्रावरती दगडाचा पूल बांधलेला आहे. राघवे सागरात पायी पाषाण तारिले. समुद्रावरती दगडाचा पूल बांधला आणि पूल बांधून रामचंद्र लंकेमध्ये आले तरी तुम्हाला त्याची असणारी माहिती नाहीये असं रावण बोलू लागला. श्रीरामयोनी सपरिवारी वानर ठाकिले उरावरी तुम्ही सुषुप्तीत स्त्रिया जानूवरी विषय संचारी विषयांद. अरे रामचंद्र काही एकटा आलेत का महाराज. कोट्यावधी वानर घेऊन आलेले. सगळे परिवारासहित भगवान श्री रामचंद्र आलेले आणि इथे लंकेच्या तोंडावरती आले, आपल्या दरवाजावरती आलेले. एवढे दिवस तुम्ही काय करत होता. रामचंद्र आलेले तुम्हाला माहिती नाहीत. इतक्या दिवस तुम्ही फक्त असणाऱ्या विषयांचा भोग घेत बसलात आणि रामचंद्र दरवाजापर्यंत आले तरी तुम्हाला त्याचं ज्ञान नाही. रावण बोलू लागला. सहलक्ष्मणा वानर भारी श्रीरामाला लंकेवरी तुम्ही विषयांदा निदसुरी आदय वैरी तुम्ही नेना. अरे लक्ष्मणा सहित वानर सैन्य घेऊन रामचंद्र आलेले आहेत. लंकेवरती चाल करून आले. तुम्ही विषयांत झालेले, विषयानं आंधळे झालेले. त्याच्यामुळे रामचंद्र आले याचं ज्ञान तुम्हाला नाही. मद मैथुनी तत्परा नाही जवळी हे रचार वैर्य घेतले घर तुम्ही पामरा ते नेना. अरे तुम्ही त्या ठिकाणी कुठलीच माहिती कळली नाही. गुप्त माहिती काय असतं प्रधानांचं काम. बाहेरून कोण येतंय लंके मग गावात काय चाललंय ही सगळी माहिती प्रधानाला पाहिजे. तुम्हाला काहीच माहिती नाही. एवढं मोठं धुरधर सैन्य लंकेवरती आलं तरी सुद्धा तुम्हाला त्याचं ज्ञान नाही. वैर्यांनी घर घेतलेलं आहे. घरात कुठले ते लंकेत आलेत म्हणजे आपल्या गावात आले तरी तुम्हाला त्याचा तपास नाहीये असं रावण प्रधानांना बोलू लागला. पंचविषय पंचभूता तुम्हास लागले निश्चित लंकेला श्री रघुनाथ तुम्ही सम्राट नेनांची. अरे विषय रूपी भूत तुम्हाला लागलेला आहे. विषयाने तुम्हाला घेरलेला आहे. तुमच्या लक्षामध्येच आलं नाही. पंचविषय रूपी भूत तुमच्या पाठीमागे लागलं आणि त्या पंचविषय रूपी भूतानं तुम्हाला त्या ठिकाणी झोडून काढलेला आहे. रामचंद्र लंकेमध्ये आले त्याचं ज्ञानच तुम्हाला नाही. रावण बोलू लागला. पूर्वल तुमचा गडीवारा म्हणा बापुडे ते वानरा वनचरा पाले खाईरा
म्हणत होता तुम्ही पाठीमाग ऐकलंय की 35व्या अध्यायामध्ये काय म्हणत होती ही प्रधान? रामचंद्र आमच्या पुढे कसं येणार, वानर झाडाचा पाला खाणार ते कसं येणार? अरे आले, त्याचं काय करायचं? कसं येणार ती नंतरची गोष्ट आहे. आलेली आहे इथं दरवाजापर्यंत रामचंद्र वानर सैन्य घेऊन आले आणि तुम्हाला माहिती सुद्धा नाही ते आलेले, असं रावण बोलू लागला. अरे तेच वानर आहेत. कोणते वानर? जे तुम्ही म्हणत होतात वनचर पाले खाईर आम्हा समोर केवी येते तेच आलेले वानर, दुसरी नाही. तेच वानर आहे. सेतू बांधला त्यांनी, समुद्र दगडाने बांधला आणि त्या समुद्रावरती चालूनही असणारे वानर सैन्य आलं तरी तुम्हाला त्याचं ज्ञान नाही. रावण बोलू लागला. अरे काळाला कृतांताला सुद्धा भीतीदायक असणारा मी रावण आहे. माझी धास्ती कळी काळाला आहे. त्रैलोक्य मला थरथर कापतय. देव दानव गण गंधर्व माझ्या पुढे येत नाहीत आणि असं असताना मी त्या माझ्यासारख्या मला रावणाला गवताप्रमाणे समजलं ह्या वानरांनी आणि सगळे लंकेला आले असं बोलू लागला. उपेक्षोनी वीर समजता माझ्याची लक्षणी निश्चिता वानर युद्धाचे उद्धता अति समर्थ रणयोद्धे. रावण म्हणला तुमचं काही नाही रे, पण बारक्यातलं बारक वानर सुद्धा मलाच मारायचं प्लॅनिंग करतोय. बाकीची राक्षस जाऊ द्या. रावण देखुनी गोपुरी जो तो वानर उपरा उपरी युद्धाला गी स्वय पाचारी निग बाहेरी नपुंसका. ही वानरांची भाषा आहे. बारक्यातलं बारक सुद्धा वानर मलाच मारायची भाषा करत आहे असं रावण बोलू लागला. रोकडे मांडले असे राणा तुम्ही करता कपिरेरणा अवश्य तुमचा घेतील प्राण कपी विचक्षण रणयोद्धे. अरे तुम्ही त्या वानरांना फक्त नाव ठुता. आमच्या पुढे कसं येतील आणि काय करतील आणि कोशिंबीर आहे जिलेबी आहे आली येणार नाहीत असं म्हणतायत. कोशिंबीर सारखं खाद्य म्हणतायत पण आले. आता एक सांगतो तुम्हाला, वानर ऐकत नाही. रणयोद्धे आहेत, ते विचक्षण आहेत, बलवान आहेत, ताकदवान आहेत. ही वानरच तुम्हाला मारतील. रावण बोलू लागला. तुमची सावधानता लंकेने श्री रघुनाथा वानरे सेतू बंधनाता नेनो सर्वता अति गर्वे. अरे तुमचं लक्षच नाही ह्या असणाऱ्या नगरावरती. तुमच्या असावधानतेमुळे, तुमच्या दुर्लक्षित केल्यामुळं ही सगळं वानर सैन्य लंकेला आलं. सेतू बांधून आले तरी तुम्हाला माहिती नाही. एवढा मोठा सेतू बांधून 3 दिवसाचं बांधकाम चालू होतं तरी सुद्धा वानर सैन्य आले तुम्हाला माहित नाही असं सांगतात. पुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. वानर वीरा स्वय समजता कडकडाटे सेतू बांधिता ते तुम्ही नेना गरुणमत्ता मदा विभूत स्त्रीकामी. असो पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपा आशीर्वादाने कथेचा विस्तार बाबाची सद्गुरू असतो का. बसलेले सर्व श्रोते मंडळी साधू संत यांना साष्टांग प्रणिपात करून कथेचा विस्तार साष्टांग प्रणिपात करून कथेला सुरुवात. राजा रावण आपल्या प्रधानांना बोलू लागलेला आहे की वानर मंडळीने असणाऱ्या 400 कोसाच्या समुद्रावर सेतू बांधला, पाषाण तारले आणि आपल्या लंकेत पोहोचले. काय करीत होता तुम्ही कळलं आम्हाला की देव घ्या कोणी आयसा आला घर चालून घर चालून देवाला. पण तुमचं कुठं लक्ष आहे? माझीच माडी, माझीच बायको आणि तिचीच बलबल साडी. दुसरं तुम्हाला काय माहितीच नाही. नुसतं मद्यपान आणि स्त्री लंपट झालेलं मद्य, दारू, स्त्री आणि धन ह्याच्या पलीकडे तुम्हाला काय कळलंच गेलं. त्याच्यामुळे तुमच्या इथं देव आलेला आहे. ह्याच्याकडे तुमचं लक्ष नाही का? विषयी गोंधळ गाजत असे. नुसतं तुम्ही विषयामध्ये वर पडून गेला त्याच्यामुळे तुम्हाला काय कळेना. धनोन्मत्ता मदोन्मत्ता स्त्रीकामे कामोन्मत्ता गरोन्मत्ता बळोन्मत्ता पंचोन्मत्ता. तुम्ही 5 मदामध्ये उन्मत्त झालेला तुम्ही. त्याच्यामुळे तुम्हाला कळाना देवाचं महात्म्य कळाना, देव ही कळाना म्हणजे असणार. का तर धनाने उन्मत्त झालेला. सप्तकोटी घरी सगळ्याच्या घरी सोन्याचंच घर आहे ती. मग एवढं धनाने उन्मत्त झालेला म्हणजे मदाने उन्मत्त झालेला माझ्यासारखं कुणीच नाही.
त्याच्यानंतर म्हणले तुम्ही स्त्री कामाने काम आणि उन्मत्त झालेलो स्त्रीमुळे म्हणले का तर ज्याला 80,000 आहेत म्हणजे मग प्रत्येकाला 2-2 नसतील का गावातल्या राजाला 80,000 एकट्याला आहेत म्हणून बाकीच्या नसतील का म्हणून स्त्री लोभामध्ये असणारे सर्व कारणाने असणारे उन्मत्त झालेले आहेत माझ्यासारखा ताकदवान बळशाली कोण नाही या बळाचा गर्व अहंकार तुम्हाला झालेला आहे त्याच्यामुळे तुम्हाला देव कळेना माझ्या कार्याची आठवण तुम्हासी विस्मरण 5 मधामध्ये तुम्ही वाजून गेला त्याच्यामुळे मी असणारे हेर पाठवले ते कुठेच प्रभू रामचंद्र कसे प्रभू रामचंद्र आहेत कुणाचंच लक्ष नाही कुणी मला येऊन सांगितलं बी नाही आलेत पोहोचलेत कस काय काय काहीच कुणाचं लक्ष नाही माझ्या कार्याची आठवणच तुम्हाला कुणाला राहिली नाही म्हणजे का तर तुम्हाला सगळ्याला विस्मरण झालं कशामुळे उन्माद चढला तुम्हाला म्हणले मात चढलाय त्या माझामध्ये तुम्ही म्हणजे कोणाला मला बी विचारणार आणि देवाला बी विचारणार वा वा मंत्री ते कार्य नाही तुम्हा माझारी विषय संचारी विषयाचे अहो जो कोणी मध्ये राजाचं हित जाणतो कल्याण जाणतो राजा सुखी असावं हे ज्याला वाटतो तो खरं राजाचा मंत्री आणि खरं प्रधान असतो म्हणजे पण तुम्ही म्हणजे माझ्या कार्यावर लक्षच नाही काम काय सांगितलं नुसतं पगार घ्या सहाय्य करून जावं घरी घ्या पगारी चालतं का असं कुठं म्हणले असणार चालतं का चालतच नाही ना म्हणले का तुम्ही विषयी ओढी भुलले जीव आती याची करील कोण किव कोण सुद्धा तुमची किव करणार नाही आता राजा रावण ह्याची किव करते का विषयाने भुललेल्या लोकांची किव कोणच करत नाही आधार देत नाही आता राजा रावण काय म्हणतात ऐका त्यांना वा 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 तुम्ही माझे विश्वासघाती ठकिले निश्चिती निज स्वार्थ अरे सर्व कार्य प्रधानाच्या हातात असतं राजाचं पीए कशासाठी असतं त्याचं नाव पीए प्रधान तेव्हा नसलं मग कोण असतं पीएच असतं म्हणजे असणार पीएच्या हाती असणारे राजनीती सगळी राजाने नाही सांभाळत तर पीएने सांभाळावं लागतं म्हणजे पण तुम्ही तर मला विश्वासात घेतलं माझा विश्वासघातच केला म्हणजे तुम्ही म्हणजे अहो म्हणजे असणार माझा ज्याच्यामध्ये स्वार्थ होणार होता तेव्हा स्वार्थाला तुम्ही म्हणजे असणार नाडून टाकलं मला त्रासून टाकलं फसवलं म्हणजे तुम्ही मला सगळ्यांनी नुसतं येताव सह्या करताव पंचिंग करताव घरी निघून जाताव माझा विश्वासता तुम्ही पेटले ते माझ्या घाता लंके आणले श्री रघुनाथा कुळक्षयार्था समूळे कळलं रे फार मला तुम्ही असणार विश्वासात घेतलं मी तुमच्यावर विश्वास ठेवला पण तुम्ही माझा विश्वासघात केला म्हणजे असणार सगळ्यांच्या मनात आहे माझा घात व्हावा आणि ह्याचं सगळंच आम्हाला अजून बघायला भेटावं अरे कळलं मला काय माहिती तुमच्या पोटात एक आणि पोटात एक काय म्हणजे माझा कुळाचा नाश करण्यासाठी तुम्हीच प्रभू रामचंद्राला आणलेला आहे असं राजा रावण आपल्या मंत्र्यांना बोलू लागले विभीषण माझा धर्ममूर्ती तो बोलिला सत्य कळलं की आता तुझे विश्वासघाती हे प्रतीती मला आज आमचे विभीषण काका भाऊ दादा मला जो काय बोलत होता त्याचे आज अनुभव मला आला गेल्यावर किंमत कळती जवळ येतो किंमत कळती काय कळतच नाही आता सोडून गेला ना मग किंमत कळायला लागली म्हणजे विभीषण काका सांगत होतं ती बरोबर होता ही तुला फसवते ती ही ठकवते ती म्हणजे असणार प्रधान तुझा विश्वासघात करतील धर्माची मूर्ती असणाऱ्या विभीषण काकाचं मी ऐकलं नाही आणि त्या बोललेल्याच मला आज खरं खरं वाटायला लागलं पाच मदानी उन्मत्त झालेले असणारे तुझ्या प्रधान सर्वच्या सर्व म्हणले असणार आणि लक्षात ठेव अविश्वासी थी यांच्यावर विश्वास ठेवू नको दादा पुन्हा पुन्हा सांगत होता पण काही सुद्धा असणार मी विभीषण काकाचं बोललं ऐकलं नाही आज ती बोलणं असणाऱ्या राजा रावणाला आठवू लागलं म्हणलं ती बोलत होतं ती खरं होतं बांधून देता वा 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 माझं हित जाणणारा आणि माझं कल्याण करणारा मला सुखी करणारा माझा भाऊच होता माझा विभीषण असताना तर त्यांनी पुलच बांधू दिला नसता पूल बांधला नसता तर प्रभू रामचंद्र हित आलेच नसते एवढा माझा असणारा कल्याण करणारा हित करणारा विभीषण काका होता पण तुमच्या वचना विश्वासवाना सका जवळीला विभीषण वा 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 अंगी आदळला रघुनंदना कपटी प्रधाना माझे तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि विभीषण काकाला लात मारले आणि घरातून हाकलून दिला सक्का भाऊ पक्का वैरी तुमच्यामुळे केला म्हणजे आणि तुम्ही माझा विश्वासघात करता म्हणजे
तर प्रधानांनो तुम्ही कपटे आहोत अशा प्रकारचं राजा रावण टोचून आपल्या प्रधानांना बोलू लागले. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, प्रभु रामचंद्राय नमः. लंकेला रघुनंदन सकोप रावणाचे वदन, ऐकोनी सेना प्रधान लज्जयमान झाले. लंकेमध्ये प्रभू रामचंद्र आलेले तसं राजा रावणाने रागा रागे सगळ्या प्रधानांना सांगितलं, रागा रागा बोलायला लागले. सगळ्या प्रधान लाजले गेले आणि लाजून म्हणले त्यांनी माना खाली घातल्या पुढे काय करायला लागले. गजरी आला रघुनंदन अंगी आदळले विघ्न, लज्जायुक्त प्रधान कंपयमान भय. मध्ये काय गपची पाहिले नाहीत. म्हणले श्रीराम जय राम जय जय राम म्हणत असणाऱ्या आनंदाने लावून या मृदंग स्मृती टाळ घोष शिव ब्रह्मरसावडीने अशा प्रकारचा असणार मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर सारे ऐसा असा गजर करत प्रभू रामचंद्र लंकेच्या ठिकाणी आलेले आहेत. आणि आता आपल्यावर भलं मोठं संकट आदळलं म्हणून सर्वांनी मनाखाली घातल्या. लट 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 उडायला लागली. झाला दे कोणी रघुनाथा रावण कोप झाला कृतांत. प्रधान राक्षसी आकांता प्रणवर्त सर्वाची. आपल्या इथं लंकेमध्ये प्रभू रामचंद्र आलेले आहेत. राजा रावणाला बातमी कळलेली आहे. राजा रावणाला अतिशय राग आलेला आहे. रागाच्या भरात प्रधानांना बोलू लागलेला आहे. प्रधान बी घाबरले लटलट उडायला लागले. म्हणले आता मेलो रे मेलो. वदने अवधे स्तब्ध काही न बोलती शब्द, तया काळी मेघनाद करी अनुवाद. सगळ्यांनी खाली मला घातला. आता चूक झाली ना, लक्ष दिलं नाही. लक्ष कुठे गेलं तर घराकडे, फक्त बाहेर लक्ष नव्हतं. कामाकडे लक्षच नाही. सारखं घरी कामात गेलं तरी घराकडे लक्ष. अवघड परिस्थिती आहे. मग राजा राव म्हणला कशा पगार द्यायचं तुम्हाला, तुम्हीच सांगा म्हणजे. कशा पगार द्यायचं म्हणजे खाली मना घातल्या सगळ्यांनी. सगळी गप योग सुद्धा बोलले नाहीत. तेवढ्यात असणारा राजा रावणाचा थोरला मुलगा इंद्रजित उभा राहिला. आपल्या वडिलाकडे असणारा लक्ष देऊन इंद्रजित काय म्हणू लागले ऐका. आला दे कोणी श्री रघुनाथ तू का व्यर्थ मी बिशीतात काय श्रीराम लक्ष्मणाची कथा कपी समस्त कोण गणी. अहो म्हणजे प्रभू रामचंद्र आलेले निस्ता आलेले आहेत. ऐकून कशाला आता पप्पा तुम्ही घाबरायला लागला. म्हणजे काय ती प्रभू रामचंद्रन, काय ते लक्ष्मी म्हणजे काय ते असणारे वानर मंडळी. कोणत्याला किंमत तरी देते का पप्पा, कशाला घाबरता. इंद्राणीला बांधी घातले सूर्यगण राम लक्ष्मण ते कोण वानर गण कोण गणी. 33 कोटी देवांचा राजा इंद्रदेव गळ्याला बांधून म्हणजे आपण आपल्या लंकेत आलाय. 33 कोटी देव बांधवडीत आहेत. आपण प्रत्येकाला कामाला लावलेला आहे. ही तर कुठं प्रभू रामचंद्र, कुठं लक्ष्मणजी आणि कुठं वानर. काय किंमत त्यांना द्यायला लागला, थर थर कापायला लागला. वानर सोय पाले खाईर राम लक्ष्मण मनुष्य मात्र. ते तवा आमचा नित्याहार भय दुर्धर तुझ पप्पा कुणाची भीती धरता म्हणजे कुणाला घाबरला, कुणाला बघून लटलट उडायला लागला. ती वानर मंडळी पानं खाणार आहे ती म्हणजे असणार. आणि ते प्रभू रामचंद्र लक्ष्मी म्हणजे तर माणसं आहे, ती माणसं. आणि आपलं खायचं काय माहिती आहे ना तुम्हाला, आपण तसली माणसंच खाता म्हणजे राक्षस खाऊ नये, खातात पिऊ नका. आणि आपण आले की गाडी शिकवून टाकू म्हणजे कशाला घाबरता. स्वामी रावे सुखे स्वस्त तोही झालसी माझा पुरुषार्थ. जे जे झाले आहेत ते मी समस्त मारीना. महाराज तुम्ही आनंदाने राहा, सुखाने राहा. पप्पा तुम्ही काळजीच करू नका. माझ्यासारखा मुलगा असताना काळजी कशाला करता मुले तुम्ही असताना. मी एवढा शूरवीर पराक्रमी असताना काळजीच करू नका आणि घाबरूच नका. म्हणजे मी एकटाच म्हणजे असणारा. जेवढी जी काय आलेले आहेत ना सगळ्यांनाच मारतो म्हणजे बघा. विकट बाल वीणा वीरा श्रेणी राम लक्ष्मण पाहिना रणी. अंगद सुग्रीव राजे दोन्ही रणी शोधुनी मारीना. असं बाण सोडीन असं बाण वीरांमध्ये श्रेष्ठ असणारे प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मी म्हणजे कधी धरणीवर पडले पत्ता सुद्धा लागू द्यायचो नाही. एवढंच नाही, प्रभू रामचंद्र ती अंगद युवराज सुग्रीव राजा म्हणतात त्यांना तर ह्या रणांगणाच्या ठिकाणी हुडकू हुडकू मारीन. ज्याचे पवाडे अद्भुत कंदन केले लंके आत
तो मी मारीन हनुमंत जांबवंत जो म्हणे आपल्या लंकेच्या ठिकाणी आलता लंकेला आग लावली म्हणा सगळ्याला सळ पीक पळ करून ठेवून मला सुद्धा सळ की पळ करून ठेवतो पण त्या हनुमंतराला आता मी सुट्टी देणार नाही आता आलोय म्हणतो ना तर त्या हनुमंतरायाला सुद्धा मारीन आणि दुसरं आहेत म्हणून ती काका वयोवृद्ध झालेलं सगळ्याला चांगलं मार्ग दाखवते म्हणले आणि त्या जांबुवंत काकाला सुद्धा हुडको मारेन निळगंध मादन तरास तळापण सुशेन एक एक वानरस सैन्य निर्दळीना बाणागे अहो घाबरूच नका पप्पा म्हणजे असं पानसोडीन आणि त्या बाणाने म्हणजे असणार नळ निळगंध मादन असतील तरच तळ पण सुशेन असतील आणि त्यांचं सैन्य असेल सगळ्याला नुसतं सन बाण सुरून मारून टाकेन माझ्या बाणांची जडाडी राम लक्ष्मण प्रेत परवडी मारी वानराच्या कोणी ती बापुडी मरकटे माझं बाण जर सुटलं तर त्या बाणाने प्रभू रामचंद्र लक्ष्मण रणांगणाच्या ठिकाणी पडलेच म्हणून समजा आवती पडले म्हणून वानर बी कितीतरी मारण माकडाची तर काय गणती आहे म्हणजे लई मारीन बघा पप्पा कोणी इंद्रजिताचे वचन प्रहस्त बोले अति गर्जन राया तुझे शत्रू दमन मी करीना एक असं इंद्रजित बोलते तेवढ्यात मग प्रहस्त प्रधान उठला म्हणला काय इंद्रजिता तुम्ही लय काळजी करू नको आणि पप्पा तुमच्या पप्पाला मी सांगायला काळजी करू नका राजेंद्राला म्हणून तुम्ही शांत राहा मी एकलाच जातो आणि सगळ्याला मारतो असं प्रहस्त प्रधान म्हणू लागले माझ्या मुसळ जाया पुढे राम लक्ष्मण बापुढे कायचे वानर बळी आळे रणी रोकडे असणारा हत्यारा त्या हत्याराचं नाव असणार मुसळ आहे मुसळाच्या ठोक्या पुढे प्रभू रामचंद्र थांबणार नाहीत लक्ष्मणजी थांबणार नाहीत आणि वानर मंडळी तर मुसळत जसं साळे बडवाव्या तशा पडवून सगळ्याला चक्काचूर करून टाकी मुसळ साधन चक्राकार अष्टांगी विषम मार प्रहस्त दावी महावीर दशशिर अनुलक्षी मग मुसळ असणारा जे काय साधन आहे त्याच्या हातात अतिशय गोल गोल चक्राकार होतं म्हणजे त्याला 8 असणारा धारावत आणि तो अष्टांगाला मार करायचा माणसाच्या 8 अंग आहेत असणारे आपल्या अष्टांग आहेत आणि त्या अष्टांगाला फटके बसतील अशा प्रकारचं गर त्याच्या हातातलं मुसळ फिरायचं आणि राजा रामला म्हणायचं बघा कसं फिरतंय असं फिरलं की असं मारीन असं फिरलं की असं मारीन राया तुझा शत्रू संभार म्या मारिला मानी साचर शेवली पद्मिनी का मासे झार भोगी विचित्र सोये भोग राजन तुमचं शत्रूचा जी काय आलेला लवाजमा आहे या प्रहस्तांनी मारला म्हणून समजा बरं जावा 9:15 वाजले ते हातरून पांघरून बघा आपलं पद्मिनी हे ते तुमचे तुम्हाला भरपूर म्हणले असणार त्यांच्या शेजेची जाऊन निवांत झोपा बरं लय कटाळाला असला तर असं राजा रावणाला प्रहस्त प्रधान म्हणू लागले कोणी प्रहस्तन वाळी धूम्राक्ष गर्जोनी वाचन बोली वानर शंका लंकामुळी आरतुळ बळी आदळली असं प्रहस्त प्रधान बोललेलं आहे तेवढ्यात असणारा धूम्राक्ष मध्ये उठला मोठ्याने गर्जना केली म्हणले असणारा अहो आतुरबळी ज्याच्या बळाचं वर्णनच करतात ना अशी वानर मंडळी आपल्या मुळावर येऊन बसले ती जण तू आम्ही अवघे जण रात्री जाऊनी आपण दिवसानं वाटते काय मी झाले हसताची झालं वानर गण निर्दळू मग म्हणला असताना बघा कसा धूम्राक्ष म्हणले काय करायचं म्हणले आता दिवस आहे म्हणजे रात्र उद्या रात्र झाली का ती वानर मंडळी म्हणजे शीत बांधून कटाळून आले ती चलून म्हणजे झोपतील म्हणजे कटाळून झोपली ती उचलायची दगड की डोक्यात टाकायची सगळी वानर मंडळी रातची झोपीत मारून टाकू असं धूम्राक्ष म्हणू लागला सौमित्र आणि रघुपती सुग्रीवांग जाती चुतपती जावनी मारू राती रण समाप्ती शत्रू काय ते लक्ष्मण काय ते प्रभू रामचंद्र आणि सुग्रीवानी अंगात युवराज आहेत म्हणजे भले भले वाटते काय असणारे वानर मंडळीमध्ये असणारे वानर आहेत म्हणजे
एकाला बी सोडायचं नाही म्हणलं. रात्रीच जायचं, घालायचा आणि सगळ्याला मारून टाकायचं आणि आपला शत्रू संपवायचा, असा धुम्राक्ष म्हणू लागले. आयशी करुणिया ख्याती येस देऊलांका पती, हेची आवळे माझी चित्ती वीराप्रती. अशा प्रकारची कीर्ती आपण रात्रीचीच करायची ना, आपल्या असणाऱ्या राजाला सुखी आनंदित करायचं. पटलं करा सगळ्याला माझं बोलणं बरोबर आहे ना म्हणले असणार. माझ्या चित्ताला जे आवडतंय ते तुम्हाला म्हणून टाकलंय, दाखवलं. आता तुम्हाला कसं करायचं तसं करा. आयशी तुमरक्षाची उत्तरे निर्वसली महोदरे, श्रीराम नित्य रक्षिली वानरे सहपरिवारे सुग्रीवे. असं धुम्राक्ष मला रात्रीच ती मला काय दिवसानं वाटतंय काय महोदर होता. काय बोलता का म्हणला, झोपीत दगड टाकायचं असतं काय म्हणजे असणार. झोपीत दगड टाकायचं ना. अरे प्रभू रामचंद्र त्यांचं रक्षण करतात बाबा धुम्राक्ष, तुला काय माहितीये म्हणले असणार. सुग्रीव राजाच्या सहपरिवारासहित एवढी वानर मंडळ आहेत ना, सर्वांचं रक्षण करणारे प्रभू रामचंद्र आहेत. नाहीतर मरून द्यायचं राज्याला बी. निजल्या वानरा करावा घात पुरुषार्थ, धुम्राक्षाची सभ्यांत निर्भीत महोदर. त्याच्यात पाठीतला त्याच्यात उलट बोलायला आता कसं काय करायचं, गप बसावं लागतं बरं का माणसाने. त्याच्यात आपल्या संगतीनं रोज काम करतोय आणि तीच म्हणला असं नाही असं करायचं असतं, झालं का नाही गप बसावं लागतंय. मग अशा मोठ्याने गर्जनाकडून धुम्राक्ष बोललेला महोदरने ऐकलं. महोदर म्हणला झोपलेल्या माणसावर झोपीत दगड टाकल्यावर काय तू पुरुषार्थ कमी, काय ताकद कमी, काय नाव कमी म्हणला तू झुंबीत मारत असेल काय, अशी निर्विष्ण असं नाव महोदर म्हणले असणाऱ्या त्या धुम्राक्षाला ठेवू लागला. श्रीराम नित्य सावधान स्वयरणी सुग्रीव राजा आपण करी रक्षण अहोरात्र. रामचंद्र नित्य सावध आहेत म्हणले. त्यांना डुकली लागली की जगाला डुकली लागली किंवा कामच झालं की जगाचं. मग म्हणले नित्य सावधान असणारे प्रभू रामचंद्र स्वतः वानर मंडळांचं रक्षण करतात आणि त्यांचे राजे सुग्रीव राजे सुद्धा अहोरात्र दिवस रात्र वानरांचं रक्षण करतात. श्रीराम नित्य सावधान चळित मारीच पावला मरण सूर्पणखा आपला करिता चळन विटंबिनी. नित्य सावध असणारे प्रभू रामचंद्र आहेत बघा. सांगू लागला महोदर, मारेची कथा सांगू लागला. मारेची मामाला पाठवलं, संपला का नाही मारेची मामा म्हणजे असणारे. शिरपणखा सुद्धा म्हणले असणार किती सकारातीला नटून थटून आली होती. हो भाऊजी लक्ष्मणजीला म्हणत होती. ओळखीलं का नाही प्रभू रामचंद्र नित्य सावधान, बरोबर नाक का नाही हल्लं का नाही तिचं म्हणले असणार. असं हा बस का असं प्रभू रामचंद्र नित्य सावध आहे ते महोदर पटवून सगळ्याला सभेमध्ये सांगू लागलेले. ते देवान राजा निज घाती तुम्हाची जाता रातो राती, श्रीराम बालाच्या संपत्ती मराल निश्चिती काय का. अहो म्हणले प्रभू रामचंद्र नित्य सावधान आहेत म्हणले. आणि तुम्ही जर असणार त्यांना मारायला जर गेला तर प्रभू रामचंद्राचे बाण कधी येतील, कधी तुम्हाला लागतील आणि कधी तुम्ही एक एक मरचाल सांगता बी येणार नाही. असं महोदर सगळ्याची कानउघडणी करतोय. पण महोदराकडून एवढी काय कानउघडणी झाला होणार नाही. पण उद्या मात्र परत एकदा राजा रावणाचा असणारा धाकटा मुलगा आहे, त्याचं नाव आहे अतिक आहे. अतिशय सुंदर आणि गोड कथानक माय बापाचा आणि लेखाचा आहे. बापाने लेखाला शिकवायचं का लेखाने बापाला शिकवायचं हे बघा धर्मशास्त्र कुणाला सांगताय. पण का तर जरा मार्गाने पप्पा वाजत असलं तर लेखाने समजून सांगायला पाहिजे होतं. आणि तशा प्रकारचा अतिक काय नावचा असणारा राजा रावणाचा धाकटा मुलगा सुंदर असं ज्ञानाच्या गोष्टी आपल्या पप्पाला सांगणार आहे. आता पप्पा ऐकत्यात का नाही ऐकत्यात उद्याच्या 8 वाजता ऐका. शांतीप्रभू एकनाथ महाराज आपल्या सद्गुरू जनार्दन स्वामीला शरण जाऊन या असणाऱ्या अध्यायाचं अर्ध कटन संपवितात. पुंडलिक विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. राजाधिराज रामचंद्र भगवान की जय. पवन सुत हनुमान की जय. श्री गुरुदेव दत्त. श्री गणेशाय नमः. श्री प्रभु रामचंद्राय नमः. निजल्या वानरा करावा घात, हा कोण
श्री गणेशाला वंदन करून प्रभू रामचंद्राचं स्मरण आणि सद्गुरूशी शरण जाऊन कथेचं अनुसंधान आहे. असणारा धूम्राक्ष आणि राजा रावणाच्या समोर त्या ठिकाणी आपली प्रताप प्रौढी त्या ठिकाणी सांगू लागलेला होता की असणार त्या ठिकाणी माझ्या अंगी बळ काय आहे म्हणले. असणार त्या ठिकाणी म्हणले एका क्षणात असणाऱ्या राम सैन्य घेऊन त्या ठिकाणी आला की जो आपल्या जाग्यावर झोपीत आहे ती तवर म्हणले त्यांचा असणारा घात म्हणजे मी त्या ठिकाणी करीन. बोल म्हणला असणारा धूम्राक्ष त्या ठिकाणी बोलला गेला. मग धूम्राक्षाचं बोलणं त्या ठिकाणी महोदरानं ऐकलं. महोदराला आदेश आला. राजा रावणाच्या सभेच्या ठिकाणी महोदर उभार त्या ठिकाणी राहिला आणि स्वतःची असणारी त्या ठिकाणी म्हणजे शक्ती प्रौढी त्या ठिकाणी बोलून दाखवू लागला. हे असणाऱ्या म्हणले धूम्राक्ष गप बस म्हणले. असणाऱ्या झोपलेल्या माणसाचा कोण बी म्हणले त्या ठिकाणी घात करील. झोपीत असताना काय असते त्याला प्रतिकार करायचा त्या ठिकाणी सुचत नाही. मग काय म्हणले झोपीत असणाऱ्या माणसाला मारलं म्हणजे काय असणारा प्रताप आहे का म्हणले त्या ठिकाणी. उगच म्हणले असणार त्या ठिकाणी काहीतरी व्यर्थ त्या ठिकाणी बोलतो. रामाच्या असणाऱ्या प्रतापापुढे तुझा असणारा प्रताप म्हणले त्या ठिकाणी शून्य आहे. मी काय त्या ठिकाणी करतोय ऐक म्हणले पुढं. श्रीराम नित्य सावधान स्वयंरणी वानरगण सुग्रीव राजा पण खरे रक्षण अहोरात्र. मग त्या धूम्राक्षाचं बोलणं महोदरानं ऐकलं. महोदर सांगू लागला उग म्हणला बसल्या बसल्या काय बी म्हणला वायफळ बडबड करू नको. ती राम कोण आहे म्हणला. झोपेतून मारायला जाणार आहे असणारा राम हा नित्य त्रिकालवादी असणारा त्या ठिकाणी म्हणजे त्रिकाल म्हणले असणारा राम हा सावध आहे. बेसावध त्या ठिकाणी राहत नाही. असणारा राम म्हणजे त्या ठिकाणी रामाच्या अंगी काय असणारा प्रताप आहे म्हणजे त्या ठिकाणी असणारा सुग्रीव राजा ही त्या राम सैन्यामध्ये अतिशय श्रेष्ठ आहे. तो असणाऱ्या वानराला म्हणजे एक क्षण सुद्धा त्या ठिकाणी विसंबत नाही. राजा सुग्रीव हा दक्ष त्या ठिकाणी असणाऱ्या वानराचं रक्षण म्हणजे त्या ठिकाणी करणार आहे. एवढे असणाऱ्या रामाच्या सेनेत म्हणजे त्या ठिकाणी आणि सगळी सेना म्हणजे तत्पर आहे. श्रीराम नित्य सावधान छडिता मारीचा पावला मरण शूर्पणखा आपण करिता छळना विटंबिली. म्हणून डोंगराच्या असणारा प्रभू रामचंद्र हा असणारा बेसावध कधीही नाही. नित्य सावध राहणारा प्रभू रामचंद्र आहे त्या ठिकाणी. आणि त्याच असणाऱ्या म्हणले प्रभू रामचंद्राचं छळन करण्यासाठी असणारा मारीच म्हणले त्या ठिकाणी गेलेला होता. त्या असणाऱ्या मारीच्याला सुद्धा असणारा बाण म्हणजे त्या ठिकाणी विंधून म्हणजे प्रभू रामचंद्रांनी त्या ठिकाणी मारलं गेलो. आणि त्याच वेळेस असणाऱ्या राजा रावणाची बहीण म्हणजे शूर्पणखा म्हणजे त्या ठिकाणी कपटानं छळायला त्या ठिकाणी गेली. आणि त्या शूर्पणखेचं सुद्धा म्हणले असणार नाक कान कापून म्हणले असणारी विटंबना त्या ठिकाणी केले. एवढा सावध म्हणले असणारा प्रभू रामचंद्र आहे. कशाला त्या तवल्या करायच्या हाताने तेथे वानराच्या आणि जगाती तुम्हासी जाता रातो राती श्रीराम बाणाच्या संपाती मराला निश्चिती एक एक. मग म्हणले असणारा त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र हा असणारा सावध आहे. आणि असणारा एक एक म्हणली त्या ठिकाणी तुम्ही रातचं जरी गेलो तरी राम कवा बेसावत त्या ठिकाणी राहत नाही. असणारा प्रभू रामचंद्र हा अंधारात सुद्धा म्हणले असणारा बांध बिंदून म्हणले असणाऱ्या सगळ्याचा घात म्हणले त्या ठिकाणी करील. कुणाला सुद्धा म्हणले असणारा राम त्या ठिकाणी सोडित नाही. एवढं बळ म्हणले रामाच्या अंगी आहे. श्रीराम नित्य देखन जाण परित्याची भातेचे बाण अंधारी देखणे पूर्ण घेती प्राण गिवस गिवसू. मग असणारा राम हा सर्वत्र देखण आहे त्या ठिकाणी. ह्या चराचरामध्ये नवा असणाऱ्या अंधारात काळोखात म्हणले असणार काय जात हे असणाऱ्या रामाला त्या ठिकाणी म्हणले दिसलं जात आहे. रामाला दिसतं एवढं नाही. रामाच्या असणाऱ्या बाट्यात जो बाण आहे त्या ठिकाणी तो प्रत्येक बाण म्हणजे अंधारात सुद्धा देखणेपणा त्या बाणाला आहे त्या ठिकाणी. असणारा त्या ठिकाणी म्हणले अंधारात जरी बाण त्या ठिकाणी सोडला तरी तो बाण आपलं कार्य त्या ठिकाणी करून म्हणले माघारी येतो. एवढं दुर्धर शक्ती रामाच्या अंगी आहे. ते कोणी श्रीराम धर्मशिका पाठी लागून काका हिंडवणी ती लोका शेकी वामनेत्र देखा घेतला. एवढंच नाही धूम्राक्ष ऐक म्हणले असणाऱ्या रामाच्या अंगी काय प्रताप आहे. ज्या वेळेस असणारा म्हणजे त्या ठिकाणी कावळ्याच्या रूपानं गंधर्व म्हणजे सीतेचं छळन करायला त्या ठिकाणी गेला होता. त्या असणाऱ्या कावळ्याच्या माग
झालं म्हणले प्रभू रामचंद्रांनी निस्त म्हणले हराळीची काडी म्हणले त्या ठिकाणी धर्ममंत्र मारून म्हणले त्या ठिकाणी सोडली गेली. त्या काडीनं म्हणले असणाऱ्या कावळ्याचा पिछा म्हणले स्वर्ग मृत्यू पाताळात त्या ठिकाणी फिरला. पण म्हणले कोण सुद्धा कावळ्याची सोडवणूक करायला त्या ठिकाणी आलं नाही. शेवटी त्या असणाऱ्या धर्म शिकेला बिहून म्हणले कावळ्याला असणारं शरण म्हणले त्या ठिकाणी यावं लागलं. एवढी असणारी ताकद म्हणले त्या रामाच्या अंगी आहे. धुम्राक्ष महोदराला असणारा धुम्राक्षाला महोदर म्हणले त्या ठिकाणी सांगू लागलेला आहे. ऐसिया श्रीरामा पुढे घाला घालणे केवी घडे तुम्ही राक्षसा उन्मत्त वेडे माराल रोकडे श्रीराम बाणी. मग महोदर म्हणू लागलेला एवढा प्रताप म्हणले त्या रामाच्या अंगी आहे. एवढं बळ आहे सामर्थ्य रामाच्या अंगी आहे. आणि उग म्हणले तुम्ही असणारं हितच म्हणले वल्गना त्या ठिकाणी करता की रामाला असणारा झोपल्या जागेवर घात करीन रामाचं सगळं सैन्य त्या ठिकाणी मारेन. पण म्हणली ही फक्त तोंडात बडबड आहे म्हणली. कार्य करायला गेल्यावर म्हणली तिथं तुमचा क्षणभर सुद्धा निभाव त्या ठिकाणी लागणार नाही. एका क्षणात असणारा राम म्हणली तुमचा काटा काढल्याशिवाय त्या ठिकाणी राहत नाही. व्यर्थ तुमची असणारी बडबड आहे. तुम्ही ऐका घे सावध वानर आले अति उन्नत दुर्ग करा सनदबद्ध दुर्बळ युद्ध करू त्यासी. मग म्हणले आता उग म्हणले मी हेव करीन त्याव करीन असं काय म्हणले त्या ठिकाणी व्यर्थ बडबड करू नका. आता म्हणले इथं बसून बोलण्यात वेळ घालवण्यापेक्षा सगळीजण उठा म्हणले असणारा ज्या उत्तर दिशेकडून म्हणले रामसैन्य त्या ठिकाणी येऊ लागलेला आहे ते उत्तर दिशेचे सगळे दुर्ग म्हणले काबीज करा. सगळी दार म्हणले त्या ठिकाणी पहारा द्या. बेसावध म्हणले राहू नका महोदर सांगू लागलेला आहे. पुढे अटाळे पवळी पागरे ठाई ठाई जडा यंत्रे सन्नदबद्ध वीरानुवीरे दुर्गद्वारे रक्षावीर. मग म्हणले आता असणारी जी दुर्ग आहे ती जी असणारी द्वार आहे ती म्हणले त्या सगळ्या द्वाराचं रक्षण त्या ठिकाणी करा. दुर्गावर म्हणले असणारं दारुगोळा यंत्र त्या ठिकाणी सज्ज करा आणि युद्धासाठी म्हणजे तत्पर व्हा. ढिलं बसू नका. दुर्धर या वानराचे बळा कपाटी घाला रे अडगळा दृढ देखोनी या साखरा दळ समेळा संरक्षण. मग म्हणले असणारं त्या ठिकाणी ढिलेपणा करू नका. असणारं दुर्ग म्हणले त्या ठिकाणी आकडा म्हणले सगळी काबीज करा. असणाऱ्या म्हणजे दरवाजाला अडगळा त्या ठिकाणी लावा जेणेकरून म्हणजे पर सैन्य म्हणजे आज त्या ठिकाणी येऊ नये असा कडे कोष्ट बंदोबस्त त्या ठिकाणी करा. डोळ्यात तेल घालून म्हणजे रक्षण करा. श्री गणेशाय नमः श्री रामचंद्राय नमः. कोणी मरोदराची मत अति काय गदगदा हसत जो जो बोलीला पुरुषार्थ तो तो व्यर्थ दिसत आहे. मग असणाऱ्या त्या ठिकाणी महोदराचं बोलणं ऐकलं गेलं. महापार्श्व उठला गेला आणि म्हणू लागला जे असणार त्या ठिकाणी महोदर बोलला गेला हे सगळं म्हणजे त्या ठिकाणी खोट आहे. महोदराच्या अंगात म्हणजे युद्ध करायला ताकद नाही म्हणून ते असणार काय बी म्हणजे व्यर्थ बडबड त्या ठिकाणी करू लागला. म्हणून महापार्श्व गदगदा त्या ठिकाणी हसू लागलेला आहे. वानराच्या उड्डाणा पुढे अति काय आहे काय परत घ्या राहत काय त्याला असं कोणतरी काय कोणी महोदराची मत अति काय गदगदा हसत जो जो बोलीला पुरुषार्थ तो तो व्यर्थ दिसत आहे. अतिकायाला हसू आलं. राजा रावणाचा मुलगा अतिकाय आहे त्या ठिकाणी. अतिकायाला हसू आलं आणि म्हणू लागला ह्याच्या अंगात युद्ध करायची क्षमता नाही बोल नाही म्हणून म्हणले ही रामाचा गुण वादघात आहे. त्यालाच नाव त्या ठिकाणी ठेवले ना. अतिकाया हसू लागला. वानराच्या उड्डाणा पुढे लंका दुर्ग देवा पुढे अर्गळ साखळा कवाडे कोणीकडे अवरती. मग त्या ठिकाणी असणार म्हणले वानर म्हणले एवढी महाशूर आहे ती त्या ठिकाणी. किती बी भलं मोठं असणार दुर्ग असलं आणि किती बी खंदक त्या ठिकाणी असलं तरी ह्या वानराच्या बळा पुढे किरकोळ आहे ती म्हणले त्या ठिकाणी. वानराच्या अंगी अतिशय बल आहे त्या ठिकाणी. म्हणून म्हणजे ही जी वल्गना या ठिकाणी करायला लागली ती दुर्गा आकळा कपाटेला साकळ्या त्या ठिकाणी बांधा अरगळा लावा
ही सगळं म्हणजे व्यर्थ आहे. त्रिकुटाच्या शिखरावरी ओळसकी जेल वानरी तेनी तुमच्या दुर्गाची थोरी त्रणावारी गणिना. मग आधी काय त्या ठिकाणी सांगू लागला उगा म्हणला बरोबर सगळी जण करायला लागला म्हणलं त्या वानराच्या अंगी काय बळ आहे माहिती आहे का मला. आपलं त्रिकुट म्हणलं लंकेच्या ठिकाणी सगळ्यात म्हणजे त्या ठिकाणी उंच आहे. त्या त्रिकुटावर असणारा जाण्याची क्षमता म्हणजे त्या वानराच्या अंगी आहे. म्हणजे ही तर दुर्गाची काय भीती त्या वानराला घालू लागला. स्वहित सांगता विभीषण त्यासी केले नगर निर्यापन मजही बोलता स्वधर्म पूर्ण अवघे जन क्षोभाल. मग म्हणजे ज्या वेळेच्या असणाऱ्या विभीषणजीनं म्हणजे काकानं त्या ठिकाणी म्हणजे हित सांगायला लागला होता तेव्हा त्याचं बोलणं ऐकलं नाही. त्याचीच निर्वसना त्या ठिकाणी केली लाथा मारून म्हणजे त्याला त्या ठिकाणी लावलं. आणि आज म्हणजे मी त्या ठिकाणी सत्य आहे ती कथा त्या ठिकाणी सांगतोय पण कुणाला पटना मलाच म्हणजे तुम्ही नाव त्या ठिकाणी ठेवू लागला. क्षमा कराल अवघे जन तरी मी यथार्थ सांगेन सत्य संकल्प रघुनंदन व्रथा वल्कव प्रधाना. मग त्या ठिकाणी आपणाला अतिकाया म्हणू लागलेला आहे. जसं म्हणजे ती असणारा विभीषण म्हणजे चांगलं सांगायला आला त्याचं कुणी मान्य त्या ठिकाणी केलं नाही. मी बी एवढं म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी सांगतोय पण ऐकना. तर म्हणजे माझी असणारी सत्य प्रतिज्ञा आहे म्हणजे तुम्ही जर माझं बोलणं ऐकून घेत असला तर म्हणजे मी असणाऱ्या 4 गोष्टी चांगल्या सांगतोय ती ऐका. ती तुमच्या फायद्याच्या त्या ठिकाणी होतील असं असणारा अतिकाया बोलू लागलेला आहे. इंद्रजित माझा ज्येष्ठ बंधू पुरुषार्थ बोलला सबद्धू करिता कपीशी युद्ध संबंधू तेने सुबद्ध गांजीला. मग त्या ठिकाणी म्हणले तुम्हाला माहिती आहे का नाही म्हणले माझा असणारा भाऊ कोण आहे म्हणले ज्यानं असणाऱ्या इंद्राला म्हणले गळ्याला दावं बांधून त्या ठिकाणी आणलं 33 कोटी देवाला जर्जर करून आपल्या घरी कामाला म्हणले त्या ठिकाणी ठेवलं. असा माझा बलहाटी असणारा भाऊ इंद्रजित आहे म्हणले त्या ठिकाणी. मग त्या सुराला सुद्धा म्हणले त्या ठिकाणी असणारा त्या ठिकाणी धाक लावणारा इंद्रजित होता. पण त्या माझ्या भावाला सुद्धा म्हणजे जर्जर म्हणले असणाऱ्या वामाकडाने त्या ठिकाणी केलं वानरानं त्या ठिकाणी केलं. हातबल त्या ठिकाणी इंद्रजित म्हणजे हनुमंता पुढे त्या ठिकाणी झाला होता की नाही सांगा म्हणजे तुम्हीच असणार आधी काय बोलू लागला. तोची इंद्रजित आता लाजेना वाट व बोलता मित्त बोले राया देखता अति पुरुषार्थ वल्गोनी. मग म्हणजे ज्या वेळेस हनुमंता पुढे म्हणजे लढायची पाळी आली तेव्हा म्हणजे असणारा बेळात जाऊन लपला म्हणजे त्या ठिकाणी अंगात ताकद राहिली नाही. आणि आता उगा म्हणजे इथं राजा रावणाच्या पुढे म्हणजे मी ह्याव करीन त्याव करू म्हणून बडीजावी म्हणजे त्या ठिकाणी मारायला लागलाय. म्हणजे त्याला लाज तरी वाटायला पाहिजे म्हणजे इथं आता मोठेपणानं बोलायला म्हणजे त्या ठिकाणी. ज्या वेळेस युद्ध करायचं होतं त्यावेळेस म्हणले आपणाला लपून त्या ठिकाणी बसला ना आता खोटी बडबड म्हणजे राजा रावणा पुढे सांगू लागलाय. मारीन लक्ष्मण रघुनाथ सुग्रीव अंगद नागमंत मारीन म्हणता हनुमंत सवे आत लाजेना. मग एवढंच नाही म्हणजे एकट्या एका हनुमंताबरोबर युद्ध करायचं तेव्हा बेळा जाऊन लपला म्हणजे भीतीनं धाकत त्या ठिकाणी बसला रडायला लागला आरडायला लागला. आणि आता म्हणले इथं सांगतोय की रामाचा काटा काढीन लक्ष्मणाचा काटा काढीन सुग्रीवाला मारीन हनुमंताला मारीन एवढं बळ म्हणले आता आलं काय म्हणले घेऊन निघून गेल्यावर त्या ठिकाणी ही व्यर्थ बडबड म्हणजे निस्ता पुरुषार्थ म्हणजे इंद्रजित त्या ठिकाणी बोलायला लागलाय. पण राम लक्ष्मणाच्या बाळा पुढे म्हणले तुच्छ आहे ती सगळी राक्षस. तैसाची प्रहस्त प्रधान जंबू माळी मारिला जाण पुत्र शोके करी शंखस्फुरण हनुमंत न करीची. तर म्हणजे तसंच म्हणजे असणाऱ्या प्रहस्त प्रधान त्या ठिकाणी होता. ज्या वेळेस असणाऱ्या म्हणजे असणाऱ्या प्रहस्ताच्या मुलाचा जंबूमाळ्याचा काटा म्हणजे हनुमंतानं त्या ठिकाणी काढला तेव्हा म्हणजे आपला मुलगा वाचविण्यासाठी प्रहस्त त्या ठिकाणी धावला नाही. म्हणजे त्या मुलाचं मरण बघून म्हणजे त्या ठिकाणी मोठमोठ्यानं रडत म्हणजे बायासारखा त्या ठिकाणी बसला. तवा अंगात त्या ठिकाणी दाखवली नाही ना आता उगबडी जावीनं म्हणले असणाऱ्या रामाकडे जातो रामाचा काटा काढतो वानराला त्या ठिकाणी मारतो सुग्रीवाचा अंत त्या ठिकाणी करतो. एवढा बडी जाव म्हणले आता राजा पुढे त्या ठिकाणी बोलून दाखवायला लागलाय. हनुमंते रण न करवे तो प्रहस्त मुसरे सीधावे सुग्रीवादी कपी अवघे मारीन लागवे हे मृषा जल्प. मग म्हणले त्या ठिकाणी ज्या वेळेस हनुमंतानं एवढं मारली तवा म्हणले असणारा प्रहस्त त्या ठिकाणी धावत गेला नाही ना आता असणारा मुसळ घेतलंय हातात आणि उठलाय मी हनुमंताचा मग काटा काढीन आणि ह्याला मारीन त्याला मारीन म्हणून म्हणजे बळीजाव त्या ठिकाणी करायला लागलाय.
तवा कुठं गेली ती म्हणली अंगवान. धूम्राक्ष महाबळवंत निजल्या वानर समस्त याचा म्हणे मी करीन घाता थोर पुरुषार्थ हा त्याचा. आणि धूम्राक्ष तर म्हणली काय बोलताय म्हणजे आपणाला त्या ठिकाणी संध्याकाळच्या वेळेला राम लक्ष्मणासहित वानर झोपली की तिथं जाऊन शस्त्रानं एका क्षणात त्यांचा घात करीन म्हणून सांगताय म्हणले. ह्याच्या अंगात ताकद असती तर म्हणजे नाही का दिवसा जाऊन म्हणली त्या ठिकाणी मारायचा आणि युद्ध करायचा. रात्री झोपलेल्या अवस्थेत कोणी म्हणली त्या ठिकाणी कुणाचा काटा काढेल. हे मिथ्यावादी प्रधान व्रता मिरविती अंगवन त्याची विश्वास रावण दुःख दारुण पावेल. म्हणून म्हणली त्या ठिकाणी ह्यांच्या अंगात म्हणली कर नाही डर आहे म्हणली त्या ठिकाणी. आणि एवढी भीती घेते ती नुसतं म्हणले राजा रावणाला मालकाला खुश करावं पगार वाढवावी म्हणून म्हणले या ठिकाणी बडीजाव करायला लागली ती. ही सगळं व्यर्थ आहे म्हणले. जर यांच्या असणाऱ्या शब्दावर राजा रावणानं विश्वास त्या ठिकाणी ठेवला आणि त्यांचं बोलणं जर राजा रावणानं ऐकून त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जर वागायला लागला तर नक्की म्हणजे राजा रावणाचा सर्वनाश झाल्याशिवाय राहणार नाही. श्री गणेशाय नमः. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री प्रभू रामचंद्राय नमः. तेची समयी विराधी राजा उभोनिया दक्षिण भुजा अतिकाय स्वधर्म गर्जे अवतारी जे राजेंद्र. कथेचं अनुसंधान अतिकाय रावणाचा मुलगा आहे. अतिकायाच्या आईचं नाव काय महाराज? अतिकायाची जननी रावण प्रिया वन मालिनी तया रावण आलिंगुनी युक्त वचनी बोलत. रावण आणि वनमालिनी यांचा मुलगा अतिकाय. आणि तो अतिकाय सभेमध्ये सांगू लागला म्हणला ही जी बोलतात सगळं खोटं आहे, एकही विश्वास ठेवण्याच्या पात्रतेचा नाही. राजा रावणाने विश्वास ठेवला म्हणून राम आले. राम लंकेला येण्याचं कारण काय? ही फक्त लक्षच नाही यांचं गावावरती म्हणून आला. रामचंद्र आले. अतिकाय हात वरी करून उठला सभेमध्ये आणि सगळ्यांना मोठमोठ्यानं गर्जना करून सांगू लागला ऐका. राय रक्षावे गोब्राह्मण निर्भय प्रजांचे संरक्षण करावे दुष्टाचे निर्जळन परिपालन साधूंचे. अतिकाय राजधर्म सांगू लागला. महाराज राजानं कसं वागायचं, राजाचं काय कर्तव्य आहे. राजाचं पहिलं कर्तव्य आहे गायी ब्राह्मणाचं संरक्षण करणं, दीनजनांचा सांभाळ करणं, गावातल्या प्रत्येक नागरिकाचं संरक्षण करणं ही राजाचं आद्य कर्तव्य आहे. त्याच्यामुळे नगरामध्ये सुख शांती लाभते असं अतिकाय बोलू लागला. ऐशिया स्वधर्मनीती ज्या यांच्या वर्ती स्थिती ते राजे सदा सुखी असती धरा भोगिती निर्भये. आणि अशा प्रकारचे राजे जे गायीचं प्रतिपालन करतायत, ब्राह्मणाचं संरक्षण करतायत असे राजे निर्भय असतात. अशा राजांना कोणाचीही भीती नसते आणि असे राजे निवांत ह्या पृथ्वीचा उपभोग घेतात. धरा सुख संपन्न होते. अशा राजाच्या कर्तव्यामुळं वागणुकीमुळे धरा सुद्धा प्रसन्न होते आणि निर्भय राज्य ते असणारे राजे लोक भोगतात असं अतिकाय सांगू लागला. हित सांगता विभीषण लता गाते नगर निर्यापन मजहिला बोलता स्वधर्म पूर्ण दुष्ट दुर्जन न म्हणावे. अतिकाय सांगू लागला. बिभीषणाने सांगण्याचा प्रयत्न केला होता पण बिभीषणाला लाता घालून नगराच्या बाहेर पाठवलं. मी जर सांगायला लागलो तर माझी ही अवस्था तीच करताल तुम्ही. बिभीषणाला तुम्ही लाता घालून नगराच्या बाहेर पाठवलं, त्याच्यामुळं मी जर तुम्हाला सांगायला लागलो तर दुष्ट दुर्जन न म्हणावे. मला वाईट म्हणू नका, मी तुमच्याच पार्टीचा आहे, तुमच्याच घरचा आहे. फक्त थोडस तुमच्या हिताचं सांगायलोय. मरण उरावरती आदळलंय आणि मरणाच्या भीतीनं किंवा सगळ्या लंकेला मरण आलेलं आहे. त्याच्यामुळं अतिकाय सांगू लागला मी जर तुम्हाला जे सांगणार आहे ते ऐकून मला दुष्ट म्हणू नका, वाईट म्हणू नका. जे सांगतोय ते लक्ष देऊन ऐका. सुबुद्धी विभीषण पवित्रू दौडीला तुम्ही करुणी शत्रू तू पिता मी निज पुत्रू धर्म विचारू अवधारी.
आती काय सांगू लागला, राजे साहेब तुम्ही वडील आहे, मी मुलगा आहे आणि मी तुम्हाला सांगणं धर्मशास्त्रामध्ये योग्य नाही, मुलानं बापाला सांगू नये. पण काय करावं, बिभीषण सुबुद्धी होता, सख्खा त्या ठिकाणी भाऊ आहे, बुद्धिवान आहे, त्याला तुम्ही नगराच्या गावाच्या बाहेर लाता घालून पाठवलंय म्हणून सांगण्याची गरज आहे. त्याच्यामुळं अति काय बोलू लागला, जिकडे नित्य पापाचे आचरण, अकीर्ती अपेश कल्याण, अति निंदत्वे पावे मरण, सत्य जाण लंकेशा. आणि रावणा, राजे साहेब माझं ऐका, जरा बोलण्याकडे लक्ष द्या. जिथं रोज पापाचं आचरण आहे तिथं तिथं निंदाच होती, तिथं अपयश आहे, तिथे अकीर्ती आहे, तिथं अकल्याण आहे. जे ते नाही श्रीराम मरण, तेथे अपयशी अकीर्ती अकल्याण, नित्य निंदत्वे पापी पूर्ण, अधपतन महानरकी. सुंदरकांड 26 ब्रह्मपत्राच्या सुरुवातीच्या वेळे. जिथं रामाचं स्मरण नाही तिथं अकीर्ती आहे, तिथं अपयश आहे, तिथं अकल्याण आहे आणि नित्य निंदा त्याची होते. अधपतनाला तो जातो, नरकाला जातो. म्हणून ज्या ठिकाणी पापाचं आचरण आहे तिथं सुख नाही, असं अति काही सांगू लागला. जेथे नित्य धर्माचरण, यश कीर्ती कृत कल्याण, त्रैलोकी विजयी होय आपण, सत्य जाण लंकेशा. नित्य श्रीराम नाम स्मरण, तेथे यश कीर्ती कल्याण, ब्रह्म पावती सनातन, हे महिमान स्मरणाचे. अहो नामदेव महाराजांनी फक्त कल्याण सांगितले, नामा म्हणे तया असावे कल्याण. पण नाथ महाराज सांगतायत यश कीर्ती कल्याण. जिथं जिथं धर्माचं आचरण आहे, जिथं लोक धर्मानं वागतात तिथं त्या ठिकाणी यश आहे, कीर्ती आहे, कल्याण आहे. तिथली प्रजा, तिथली लोक आनंदाने राहतात. अति काही सांगू लागला, श्रीराम धर्मात्मा अति शुद्ध, तुझा न करिता अपराधो. तू वाका चोरीली त्याची वधू, पापी सुबुद्धू झालासी. आणि अति काय बोलू लागला, भर सभेमध्ये बापाला सगळ्यांच्या समोर बोलू लागला. अरे तो असणारा राम धर्मात्मा आहे आणि अतिशय शुद्ध आहे. त्या रामचंद्राच्या पत्नीचं हरण ह्या रावणाने का केलं, त्याच्यामुळं सगळ्या लंकेवरती आज संकट आलंय, मरणांत अवस्था लंकेची झाली, असं सांगू लागला. बरोबर आहे. सीता आणि लंकेत तेहुनी उठला अति वरची एक राहिली म्हणते ते. 87 झाले म्हणजे ना. एक राहिली, बरोबर आहे. सीता पतिव्रता. सीता पतिव्रता संपूर्ण करिता पराहा धरण, हतेलेला पापी तू पूर्ण कुलनिंदर अति पापे. आणि अति काय सांगू लागला, रावण 80,000 दुसऱ्याचे आणले, आम्ही काय बोललो का. पण सीता पतिव्रत आहे, पतिव्रत आहे महाराज, ती सती आहे. सीता जाळी श्रीराम मारी, आई सेरी राक्षसांची बोहरी, क्षणे होईल लंके माझारी, सांगे वानरी हनुमंत. सीता जाळणार आहे, कशाने जाळणार आहे, पतिव्रत्याच्या सामर्थ्याने जाळणार आहे. सीता सती आहे, पतिव्रत आहे आणि तू पाप केलंय, त्या सीतेला इथं लंकेमध्ये आणलंय, त्याच्यामुळं सगळ्या नगरीवरती गावावरती संकट आलं, असं अति काय बोलू लागला. सीता आणि लंकेत तेहुनी उठले अति उत्पाद, अकयादी वीर समस्त केला अतिघात म्हणते. अरे ज्या दिवशी तुम्ही लंकेत सीता आणली त्या दिवशीच विघ्न उठायला लागले. श्रद्धा पकडलं पाठव. ही विघ्न कवापासून आली लंकेवरती, सीता आणण्याच्या आधी होती का विघ्न. वाऱ्याला सुद्धा वाट नव्हती आपल्या नगरामध्ये जर फिरायचं मनसोक्त म्हटलं तर. एवढं दुर्धर शासन माझं होता. पण ज्या दिवशी पासून सीता आणले त्या दिवसापासून अत्यंत उत्पात नाही ती काही आपल्या लंकेमध्ये घडायलंय. आखया मारला, जंबूमाळी मारली, मोठमोठाले राजकुमार मारले. ज्या दिवशी पासून सीता आणली त्या दिवशी पासून सगळं संकट निर्माण झाली. अति काय सांगू लागला. फलदाद पाप संकटी वानराती देवनी पाठी, इंद्रजित उठी उठी सैन्याकोटी मारुनी. अरे इंद्रजिताचा अपमान का झाला, ज्यानं इंद्र 14 वेळा जिंकलेला आहे, तो काय कमी ताकदीचा आहे का. मग
का त्याचा अपमान झाला? परदार पाप संकटी म्हणून अपमान झाला. परस्त्रीला हात लावलेलं पाप प्रबळ आहे, त्या पापामध्ये ताकद आहे, वजन आहे, म्हणून इंद्रजिताचा अपमान झाला. तर इंद्रजित काय सामान्य होत आहे का? अतिशय बलवान आहे. पण रावणानं जे पाप केलंय ते इंद्रजिताला भोगायचं आलंय. त्याच्यामुळे अख्ख्या लंकेलाच भोगावं लागायला लागलंय. त्या पापामुळं इंद्रजिताला बिळात पर्यंत मारलेला आहे. तेव्हापासून सगळी संकट आली. आता काय सांगू लागला? ते पापवती दारुण वानरे गांजरी रावण लंका भून जाळली. अरे आपली लंका जाळली, रावणाचा अपमान झाला. ही कशामुळे झालं? आपल्या एकाही वीरामध्ये ताकद नाही. कुठे गेली वीरांची ताकद? ही कशामुळे झालं? तर परदार हरणाचं पाप प्रबळ आहे. परस्त्रीला हात लावला, परस्त्रीला लावला, पण पतिव्रतेला लावला. परस्त्री आणि पतिव्रता फरक आहे याच्यामध्ये. पतिव्रतेमध्ये सामर्थ्य आहे, तिच्यामुळं रावणाचा अपमान झाला, आपली लंका जाळून टाकली, सगळ्या सैन्याचा अपमान झाला. हे परस्त्रीची तिचं हरण केलेल्याचं बळ आहे. आता काय सांगू लागला? अरे ही प्रचिती आहे आणि प्रत्यक्षाला प्रमाणाची गरज नाही. ही प्रत्यक्ष पाहिली तुम्ही, ही प्रतीती आहे ना. लंका जळाली, राजा रावणाच्या त्या ठिकाणी दाढी मिशा जळाल्या, मोठमोठाले राजकुमार मारले, वनाचा विध्वंस केला. ही प्रचिती आहे. प्रत्यक्ष डोळ्यानं बघितलंय, सगळ्यांनी लाईव्ह बघितलंय, प्रत्येकानं बघितलेलं होतं ना. कुणाला माहित नाही लंका जळलेली? गावातल्या सगळ्यांना माहित आहे. मग एवढी प्रचिती असताना सुद्धा तुम्ही अजून एवढे मूर्खपणानं कसं वागत आहोत? झोपल्याला मारायचं म्हणताव, डोक्यात दगड घालायचं म्हणताव. अरे रामचंद्र नित्य सावध आहे. असं आता काय बोलू लागला? अरे तुमच्या पाया पडतो महाराज, पाया पडतो तुमच्या आईला. पहिलं नमन त्या राजा रावणाला नमस्कार करतो. दुसरं ते आमचा असणारा मोठा थोरला भाऊ, त्याला सुद्धा त्याच्या सुद्धा पाया पडतो. लागून या पाया विनवितो तुम्हाला, करटाळी बोला मुखी नाम. पाया पडून सांगतो आई, कर रामचंद्राच्या विरोधात जाऊ नका. सगळी लंका पूर्ण संकटामध्ये आहे. अति काय सांगू लागला? पुंडली कवरधारी विठ्ठल श्री गणेशाय नमः. श्री प्रभू रामचंद्राय नमः. साष्टांग नमन रावणासी, दुसरे नमन इंद्रजितासी, तिसरे नमन प्रधानांसी, निजेतासी अवतारा. असो पांडुरंगा करो प्रथम नमन, दुसरे चरण संतान या त्यांच्या कृपा आशीर्वादाने कधीचा विस्तार बाबाची सद्गुरू असतो का. बसलेले सर्व श्रोते मंडळी साधू संतांना साष्टांगपणे पाठ करून त्याला शिवात. हॅलो आता झाला तू शांत बसायचं. अलीकडे येऊन आधी काय बोलू लागलेलं आहे? सभेमध्ये बोलावं कसं याचं असणारं सुंदर उदाहरण आहे. पहिल्यांदा असणार साष्टांग दंडवत असो राजा रावणाला, परत असणारा इंद्रजिताला, आणि इंद्रजिताला असणारा साष्टांग दंडवत म्हणून सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका. मी जे काय सांगणार आहे ते हिताचं सांगणार आहे. हित म्हणजे काय? हित ते करावे देवाचे चिंतन करून एकविध हिताचं, जेणेकरून तुमचं हित होईल, कल्याण होईल, सुखी व्हाल, आनंदी व्हाल, अशा प्रकारचं मी तुम्हाला बोलणार आहे. तर माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. माझ्या वडीची कथा श्रीरामाशी अर्पुणे सीता, वाचवावे लंकानाथा आणि समस्त राक्षस. माझ्या आवडीची मला काय आवडतं ते तुम्हाला सांगतो की असणारी सीता माऊली प्रभू रामचंद्राची प्रभू रामचंद्राला देऊन टाका. राजा रावणाला वाचवा आणि सर्व राक्षसही वाचवा. श्रीरामा श्री गोनी शरण सीतार्पिता आपण, अक्षय कुमाराने रावण सत्यवचन हे माझे. प्रभू रामचंद्राला सगळेजण तुम्ही शरण जावा आणि प्रभू रामचंद्राची सीता माऊली प्रभू रामचंद्राला देऊन टाका. सगळेच्या सगळे वाचताल म्हणजे
अति काय स्वतः म्हणू लागला, राजा रावण सुद्धा वाचल, सर्व राक्षस वाचतील, हे मी तुम्हाला खरं बोलतोय. सैन्य सेना आणि प्रधान अक्षय राक्षस लंका भुवन भक्ती मुक्ती अक्षय पूर्ण त्रिसत्य वचन हे माझे. त्रिकालमध्ये सत्य सर्व सैन्य आपलं वाचल, सैन्य वाचल म्हणजे एवढंच नाही, अक्षय कधी त्या भुवनाचा अक्षय होणार नाही अशा प्रकारचं घरदार मुलं बाळ आपल्या मिळतात. एवढंच नाही, ज्याचा कधीच मुक्ती म्हणजे मोक्ष आणि भुक्ती म्हणजे सुख असं प्राप्त होईल, कधी न संपणार सुख सर्वांना प्राप्त होईल. फक्त प्रभू रामचंद्राला शरण जावा. सीतार्पणी आपण श्रीराम रिगता शरण स्वप्नी नाही जन्म मरण परम कल्याण अति कीर्ती. सीता माऊली प्रभू रामचंद्राला अर्पण केली. प्रभू रामचंद्राला जर शरण जर गेला, स्वप्न सुद्धा तुम्हाला आपण जन्मला गेलोय, स्वप्न सुद्धा तसं पडणार नाही. जन्म मरणाच्या बाहेर तुम्ही पडला जाचाल म्हणजे एवढंच नाही, सगळ्यांना सुख कल्याण ऐश्वर सर्व प्राप्त होईल म्हणजे तुमची कीर्ती सुद्धा पसरल. फक्त एक काम करा, प्रभू रामचंद्राची सीता माऊली प्रभू रामचंद्राला देऊन टाका. एक सोहिताचे उत्तर सोयनमाने दशशिर प्रधान नमानी ती कुमार मरणातुर उन्मादे. अशा प्रकारे स्वतःच हित करायला पाहिजे, दुसऱ्यावर विसंबून राहिला नाही पाहिजे. जो दुसऱ्यावर अवलंबला त्याचा कार्यभाग बुडाला. दुसऱ्यावर अवलंबून आहे, आपण आपली करा सोडवून स्वतःने स्वतःच हित करायला पाहिजे. पण ही राजारावण मी स्वतः मानत नाहीत, स्वतः प्रधानी मानत नाहीत म्हणले असणाऱ्या सर्वचे सर्व म्हणले असणाऱ्या ह्या मानाने आणि असणाऱ्या धनाने असणाऱ्या ह्या सर्व असणाऱ्या सत्तेने आणि धनाने माजून गेलेले आहेत. ह्यांना काय आपलं कल्याण कशात व्हावं हेच कळना. माणसाला वाटतं कल्याण झालं म्हणजे 4-5 पोरं, 4-5 बंगले, 4-5 गुंठे जागा झालं म्हणजे कल्याण. हा त्याला ती संसारिक कल्याण, परमार्थिक कल्याण करायचं असेल तर भगवंताला शरण जावा. मद्योन्मत्त मद्योन्मत्त धनोन्मत्त बळनोन्मत्त राज्योन्मत्त, अति गर्वे गर्वोन्मत्त पंचोन्मत्त मरणार्थी सगळ्याच्या मरणाची वाट आहे. जिकडे मरण लवकरात लवकर येणार आहे, जिथं अधोगती होणार आहे, असल्या ह्या 5 मदामध्ये उन्मत्त झालेले आहेत म्हणले. मदाने उन्मत्त झाले, धनाने उन्मत्त झालेले आहेत, बळाने उन्मत्त झालेले आहेत म्हणले, राज्याने उन्मत्त झालेले आहेत म्हणले, आणि गर्वाने गर्विष्ठ झालेले आहेत. त्याच्यामुळे ह्यांना मागचं पुढचं आपण काय करतोय तेच कळना. ती पतंगती पाते झडपिती जळणी स्नेही बुडती तरी मागेला झडपती ती मरणोन्मत्ती उन्मत्त. मरणाने उन्मत्त झालेली म्हणले पतंग नावचा किडा असतो, दिव्याला झडप देतो आणि दिव्याला झडप जरी दिली त्या दिव्याच्या तेलामध्ये बुडतो तरी बाहेर निघतो, परत झडप मारायला बघतो. तशी परिस्थिती आहे म्हणजे तुमची असणारी सर्वांची. गर्वाने त्याला वाटतं थांब मी दिव्याला गेलो, अरे पण तुला काय माहिती दिव्याचं चटक उगत त्यालाच पडतो, कसं तरी बाहेर निघतो पुन्हा झडप मारतो. हे गर्वाने म्हणले असणार तुम्हाला काही कळना गेलं. अभिलाषिता सीता सती विरोधिता श्री रघुपती रावण मरसी गर्मानोत्ती न मान तुम्ही सैन्य संपत्ती समवेत. जर तुम्ही जर म्हणले असणाऱ्या सीता माऊलीचा अभिलाष जर धरला गेला तर म्हणले असणार तुम्ही राजा रावण तुम्ही तर स्वतः तर संपताला संपाल, पण तुमचं सैन्य संपत्ती सगळ्याच्या सगळ्या असणाऱ्या गर्वाने नष्ट होईल. गर्व अहंकार सोडा. श्रीरामासी शंभरच्या पुढे रावणा देखता लंकेत कपीने केला अंती आकांत तेही न माना तुम्ही समस्त गर्वोन्मत्त मरणार्थी. म्हणजे मरणाच्या थरवड्यात तुम्ही येऊन बसलेला आहोत म्हणले राजा रावण तुमच्या समोर आपल्या लंकेमध्ये हनुमंतराय आले आणि त्या हनुमंतरायाने म्हणजे असणारा सर्वत्र असणारा नासधूस केली, सर्वत्र लंका जाळी, सगळ्याच्या डोळ्यासमोर त्यांनी एवढा भरा मोठा कार्यक्रम केला. पण म्हणजे त्याच्याकडे कोणी सुद्धा बघितलं नाही. म्हणले असणार गपचिप लपू लपू हनुमंतराय म्हणलं की लपून बसायला लागले आणि गर्वाने उन्मत्त झालेला होतो. मी म्हणले असणार मरणाच्या दाढेत जाऊन नका बसू का, तर असणार मनुष्य देह अनमोल असणारा मनुष्य देह आहे. पाप पुण्य समान घडे तो चिन्ह देह जोड. या नरदेहाला आल्यानंतर भगवंताचं भजन करावं, पूजन करायचं सोडून तुम्ही गर्वाने उन्मत्त झाला. नका मरो. भीड सांडोनी बोलिलो कठीण या लागी माझे लोटांगण क्षमा करावे संपूर्ण बाळ भाषण. असं भीड सोडली मी वडिलाला आणि मोठ्याच्या सेवेत असं नाही बोलायला पाहिजे होतं, पण
आले मुका वाटे अमृत वचन बरं का. अंतरीचे वश्य स्वभावी बाहेर निघ आवरिता परी आवरेना. किती आवरण्याचा प्रयत्न केला पण आवडता काही येणं म्हणून मध्ये असणार बोललं तर असू द्या. सगळ्यांना माझं लोटांगण बोलिले लेकुरे वेळे वाकडे उत्तरे क्षमा अपराध असेल मला क्षमा करा. मी तुमचं लहान बाळ आहे म्हणले असणार. माझा अपराध पोटी सामावून घ्या. पटलं तर घ्या नाही पटलं तर राहू द्या. स्वहित नायिके दशानन अति कायासे आले रुदन अश्रुपूर्ण झाले नयन धोरणी मौन राहिला. स्वतःच्या हिताच्या गोष्टी अति काय नाही सांगितल्या पण राजा रावणाने काय ऐकलं नाही. पण वडिलाविषयीच असलेलं दुःख अनावर अति कायला झालं का तर एक ना एक दिवस नक्की संपतील पप्पा असं जर वागले तर. म्हणून त्याने असणार गप्प बसला आणि डोळ्यातनं त्याच्या घळघळ अश्रू वाहू लागला. अति काय रडू लागला. दुःख पावेल निज माता ऐशिया बोलाची कथा एवो नेदीचं वाक्य पता ऐती मौनता राही. एवढं दुःख असणार आपल्या आईला भेटावं लागणार. आईपर्यंत वार्ता जाईल म्हणजे असणार. आणि असं बोललेलं आपण जर गेलो तर आईलाही दुःख वाटेल पप्पालाही दुःख वाटेल. आणि आता अजून पुढे बोलावं म्हणलं तर बोला मोठा अनर्थ होईल काहीतरी घोटाळा होईल. गप्प बसलेलं बरं म्हणून अति काय गप्प बसले. ऐकोनी अति कायाचे वचन जीवी खोचला दशानन इंद्रजित आणि खोचले प्रधान प्रतिवचन न देती. अशा प्रकारचं अति कायाचं बोलणं सगळ्यांनी ऐकलं. गप्प बसले. कुणी सुद्धा मान वर केली नाही. सगळ्यांनी खाली माना घातल्या. लाज वाटले का आपल्यापेक्षा जास्त पावसाळा कुणी खाल्लेला आहे. पण आज आपल्यापेक्षा कमी वयाचं आपल्याला ज्ञानाच्या गोष्टी सांगतोय. लाज वाटली सगळ्यांना खाली माना घातल्या. एका जनार्दन शरण श्रोत्या वक्त्या पडले मौन सुंदरकांड झाले संपूर्ण श्री असो शांतीब्रह्म एकनाथ महाराज आपल्या सद्गुरू जनार्दन स्वामीला शरण गेले. शरण जाऊन असणाऱ्या श्रोत्या आणि वक्त्यांना दोघांना एक मन पडलं. गप्प बसले. आता काय बोलावं अति काय राजा रावण. कुणी कुणाला शिकवून बाप लेकाला शिकवायला लागला का लेख बापाने. कुणी कुणाला शिकवायचं पंचायत झाली. कलियुगाची उपराटी कटकट. कलियुग दोषाचीच असणार सर्व असणार आहे. त्याच्यामुळे सगळं दोषच बघायला मिळणार आहेत. असं म्हणलं श्रोते वक्ते गप्प बसले. शांतीब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात आमच्या जनार्दन स्वामीचे सद्गुरूच्या कृपेनं सुंदरकांडाची सांगता झाली. घेऊन वाईचे बळबंड सुग्रीवाराज दिले प्रचंड कपी सैन्याने उदंड सुंदरकांड. असं म्हणलं बरोबर रामचंद्र किष्किंधा नगरीच्या ठिकाणी आले असणार. वाळीला संपवलं. किष्किंधा नगरीचा राजे असणाऱ्या सुग्रीव राजाला केलं 18 पद्म बांधलं 72 गुढी हसवलं 56 गुढी माकडं एवढं असणारं सैन्य जमवलं आणि सुंदरकांड संपविलं. सिद्धाशुद्धीची झाडा वानरे वनी देऊनी झगडा हेमविवरी घेऊनी झाडा सुंदरकांडा. निमित्त केलं इच्छा केली सीतामाऊलीचा शोध घ्यायचा असणाऱ्या अनेक वानरा जमवल्या असणाऱ्या पर्वताचा असणारा शिखराचा अनेक असणाऱ्या झाडा झोडपांचा उद्धार बरोबर रामचंद्राने केला. तिथून असणारा हे निमित्त सीतामाऊलीच्या शोधासाठी दक्षिण दिशेला गेले. निवांतर श्री गणेशाय नमः सरस्वते नमः प्रभु रामचंद्राय नमः. देवोरी समुद्री गणाडा वानरी प्राण देता पुढा संपत्ती भेटून रोकडा सुंदरकांडा. तिथून म्हणजे स्वयंप्रवेश असणारा त्यांनी धरती ते केलं. तिनं सांगितलं डोळे झाकारे विवरातनं बाहेर यायचं म्हणलं तर सगळ्यांनी डोळे झाकून बाहेर पडले. तर ज्याशे पसाचा समुद्र समुद्राच्या समोर असणारा आता म्हणले सीतामाऊली सापडत नाही. मेलेल्या बरं म्हणजे एवढे संपत्ती दिसला. आगडबामच्या टाकीने गळून नको म्हणले. रामनाम ऐकलं आणि त्याला दिव्य असणारा ज्ञान प्राप्त झालं. दिव्य ज्ञानाच्या जवळ सीतामाऊलीचा शोध त्यांनी सांगितला गेला आणि अशा प्रकारचं सुंदरकांड संपविलं. सीता शोधुनी दडपुडा समुद्र उल्लंघोनी हनुमान गाडावा करुणी अशोक वना उपळा सुंदरकांड. संपत्तीनं सांगितलं 400 वर्ष समुद्राच्या पलीकडे असणारा राजा रावणाची लंका लंकेमध्ये असणारा राणीवसा म्हणजे अशोकवनाच्या झाडाखाली सीतामाऊली हनुमंतरायाने जय श्रीराम म्हणले असणार. उड्डाण मारला 400 कोसाचा समुद्रावरला सीतामाऊलीची भेट घेतली आणि अशोकवनाचे असणारे नासधूस केली ना सुंदरकांड संपविलं. देश करुणी उन उपाळावरी राक्षस करुणी रगडा इंद्रजित गांजोनी गाडा सुंदरकांड. निमित्त केलं फळकायचं आणि वनाचा उपाड असणारा हनुमंतरायाने केला. अनेक राक्षसाबरोबर युद्ध केलं. राक्षस अनेक संपविले गेली म्हणजे त्याच्यानंतर इंद्रजिताला जो काय गर्व होता तो गर्भारण केला आणि सुंदरकांड संपविलं. किंकर वनकरांचा तोडा कया पटोनिया दुर्गा पुढा लंका जाळूनी बडबडा सुंदरकांड संपवलं. त्याच्यानंतर म्हणजे 80,000 किंकर आले 14,000 बनकर आले. त्यांना संपवलं. त्यांचा कवर घेऊन आखियाला नारळ फोडावं तसं मारलं म्हणतात महाराज. मग म्हणजे आखिया बी संपवलं आणि त्याच्या पुढे असणारा अपशकून दुर्गाच्या समोर असणारा दाखवलं आणि एवढंच नाही लंका जाळली. सुंदरकांड संपविलं. सुद्धा सांगून रामा पुढा गेला सिंधूची सोय रोकडा
जाडोनी समुद्राचा पादाडा सुंदर कांडा. मग तिथून असणारं ब्रह्मपत्राने म्हणाला प्रभू रामचंद्राने असणारं ते ऐकलं, लक्ष्मणजीने वाचलं, रात्रच गेली त्याच्यात. तिथून पुढे म्हणजे असणारं काय केलं, मग लागेल लंकेत जायचा विचार ठरला. 400 कोसाच्या समुद्रावर असणारा सेतू बांधला, गर्वहारण समुद्राचं सुद्धा केलं आणि लंकेत पोहोचले. सुंदरकांड संपविलं. 10 योजने रुंद एवढा 10 योजने सेतू गाडा, रामानुनी लंका पुढा सुंदर कांडा. 10 योजन रुंदीचा आणि 400 कोस लांबीचा असणारा समुद्र, एवढा समुद्र ओलांडून असणारे सर्व मंडळ आणि प्रभू रामचंद्र लंकेत पोहोचलेले आणि पोहोचलेले असताना सुंदरकांड संपून टाकलं. सुंदर कांडा पुढे युद्ध कांडाचा झगडा, श्रीराम करी राक्षस रगडा, प्रतापवाडा अवधारा. आता मध्ये असणारा सुंदरकांड संपवलं. पुढे युद्ध कांडाचा असणारा झगडा, युद्ध म्हणजे भांडण, झगडाच त्याला मी म्हणतात भांडण. आता म्हणजे भांडणाला सुरुवात होणार आहे. ते प्रभू रामचंद्र कसं राक्षसाला वारतील. अतिशय सुंदर गोड प्रताप असणाऱ्या प्रभू रामचंद्राचा युद्ध कांडामध्ये ऐका असं विनंती ग्रंथकर्ते श्रोते मंडळीला करतात. एका जनार्दना शरण सुंदर कांड संपवून, पुढे युद्ध कांड निरूपण गोड रामायण. असं शांती ब्रह्म एकनाथ महाराज आपल्या सद्गुरू जनार्दन स्वामीला शरण गेले आणि शरण जाऊन म्हणतात असणारं सुंदरकांड संपलं. पुढे असणारा युद्ध कांड लागणार आहे आणि युद्ध कांडामध्ये अतिशय गोड निरूपण आहे. तर श्रोते मंडळाने ऐकावं अशी विनंती ग्रंथकर्ते श्रोते मंडळीला करतात. ज्यांना असणार आहे शांती ब्रह्म एकनाथ महाराज आपल्या सद्गुरू जनार्दन स्वामीला शरण गेले, शरण जाऊन या अध्यायाचं कथानक संपवितात. तिसरी भावार्थ रामायणे सुंदर कांडे काय, रावण सेवना संवादे अति करावया प्राण प्रबोध, श्रीराम लंका गमन. नाम द्विचत्वारि समाध्याय. गुण श्री कृष्ण शिवम भगवंतो कुंडली पंढरीनाथ भगवान की जय. राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय. पवन सुत हनुमान